तर आज आपण बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 3 त्यातला इंडायसेस आणि क्यूब रूट बघणार आहे. बघा प्रॅक्टिस सेट नंबर 3.2 मध्ये काय दिलं, कंप्लीट द टेबल करायचं. ओके, आता नंबर्स मध्ये काय दिलं आपल्याला 225, रूटची व्हॅल्यू दिली आपल्याला 3/2 ची. आता याला आपल्याला लिहायचं आहे दोन फॉर्म मध्ये. फर्स्ट आहे पॉवर ऑफ द रूट आणि दुसरा आहे रूट ऑफ द पॉवर. या फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर काय बघा लिहू कसं आपण, तर इथे 3 चा अर्थ आपल्याला माहिती आहे काय होतो, तर 3 जर असेल तर हा झाला आपला क्यूब. ओके, आणि जर 2 असेल तर आपण याला म्हणतो तर स्क्वेअर. ओके, हा झाला आपला स्क्वेअर. आता इथे आपल्याला 225 चा दिलेला आहे क्यूब आणि स्क्वेअर दोन्ही दिले. तर आपण याला लिहिणार कसं बघा, काय लिहिणार, क्यूब ऑफ अ स्क्वेअर रूट ऑफ 225 कारण की इथे 2 आहे, आणि नंतर लिहिणार स्क्वेअर रूट ऑफ अ क्यूब. काय तर आपला क्यूब आहे हा, काय तर आपला स्क्वेअर रूट ऑफ अ क्यूब 225 हे होणार आपला आन्सर. सेकंड आहे आपला 45 4/5. मग आता इथे काय म्हणणार आपण, तर 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. काय तर 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. आणि तसंच उलट लिहायचं आहे 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 45. फक्त इथे काय की जागा चेंज करून आपल्याला लिहावं लागतं. थर्ड आपला 81 6/7. तेव्हा आपण काय लिहिणार, ते 6th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81. काय तर 7th रूट ऑफ 81. आता याच्या उलट लिहायचं आहे. आधी आपण 6 घेतलं होतं आणि नंतर 7 घेतला होता, तर आता आपल्याला इथे 7 घ्यायचं आहे, नंतर आपल्याला 6 घ्यायचं. मग आपल्याला रीड कसं करणार, तर 7th रूट ऑफ 6th पॉवर ऑफ 81 असं आपण याला लिहिणार. फोर्थ आपला 100 4/10. सेम 4th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100 आणि 10th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 100. लास्ट आपला 21 3/7. मग आता 3 चा अर्थ काय होता आपला, क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 21. आणि इथे घेणार आपण 7th रूट ऑफ क्यूब ऑफ 21. क्वेश्चन नंबर 2 बघा, राईट द फॉलोइंग नंबर इन द फॉर्म ऑफ अ रॅशनल इंडायसेस. आता काय करायचं आहे, जे आपण ह्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं होतं तेच आपल्याला इथे उलट करायचं आहे त्याच्या. आता आपल्याला त्याला स्क्वेअर रूट ऑफ 5th रूट ऑफ पॉवर 121. काय तर स्क्वेअर रूट ऑफ 5th रूट ऑफ काय दिलेलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ 5th रूट ऑफ 21 दिलेलं आहे. आता स्क्वेअर म्हणजे काय तर आपला 2, 5th म्हणजे 5, म्हणजे कशाचा तर 121. इथे काय येणार आपला 5, कारण की 5th रूट पहिले दिलाय, नंतर आपल्याला 2 दिला म्हणजे स्क्वेअर दिलेला आहे. ठीक आहे. सेकंड बघा, क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 324. काय दिला, फर्स्ट क्यूब आणि 4th रूट नंतर दिला आपल्याला, म्हणून आपण असे लिहिणार आहे. थर्ड आपला 5th रूट ऑफ स्क्वेअर 264. मग काय लिहिणार, तर आपण याला 264. फर्स्ट काय घेतलं आपण, त्याला स्क्वेअर आणि नंतर घेतला आपण 5th रूट ऑफ 64. नंतर फोर्थ मध्ये क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3. क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3 म्हणून काय घेतला 3 ॲज इट इज, आणि इथे सुद्धा 3/3 आपला आन्सर येणार आहे.